शेतकरी रयतांनी विकसित कृषी संकल्प अभियानाचा लाभ घ्यावा अशी माहिती सिनियर सायंटिस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र प्रमुख श्री दत्ता म्हेत्रे यांनी दिली। निप्पाणी तालुक्यातील भोज येथे ICAR बर्ड्स कृषी विज्ञान केंद्र तुक्कानट्टी आणि ग्रामपंचायत कार्यालय भोज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विकसित कृषी संकल्प अभियान कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। पिकाची परिस्थिती पाहून किंवा न्यूट्रिशन पाहून तुम्हाला काय करायचंय, सजेशन द्यायचे किंवा मार्गदर्शन करायचं। तर ते मार्गदर्शन हे तुम्हाला दर दिवसागणिक किंवा दर आठवड्यागणिक किंवा दर तिंगळागणिक महिन्यागणिक तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळणार आहे। आणि त्याच्यामुळे काय आहे की आता सध्याचे जे आपलं ॲव्हरेज आहे, मला वाटतं आपलं ॲव्हरेज किती 60 टन 70 टन आहे एकरी। तर हेच ॲव्हरेज त्यांना 100च्या पुढे जाईल, त्याच्यापेक्षा जास्त जाईल असा एक त्यांना एक प्राथमिक अंदाज आहे किंवा एक संशोधनांती लक्षात आलेला आहे। पण मला वाटतं की आपल्या इथं सगळ्यात महत्त्वाचं हे आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या योजना आणि संकल्पनेतून भारत सरकारच्या शेती आणि शेतकरी विकास मिनिस्ट्री यांच्याकडून 29 मे ते 12 जुलै पर्यंत होत असलेल्या कृषी अभियाना अंतर्गत रयतांना नवीन शेती तंत्रज्ञान आणि शासनाच्या योजनांची माहिती देण्याचा उद्देश ठेवून शासनातर्फे सदरचे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती श्री दत्ता म्हेत्रे यांनी दिली। पिकांच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी शेती आणि माती परीक्षण यासाठी विकसित कृषी संकल्प अभियाना अंतर्गत शेतकरी संघटनेचे नेते श्री शीतल बागे यांनी सुद्धा रयतांच्या बाजूने शेती विषयक समस्यांची अधिकारींच्या बरोबर चर्चा केली। ಪ್ರತಿ ವರ್ಷ 200 ರೂಪಾಯಿ 300 ರೂಪಾಯಿ ದರ ವಾಡ ಆಗ್ತೈತಿ। ಅದು ರೈತರಿಗೆ ಅದರಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ದರನ ವಾಡ ಹೋದಷ್ಟು ಇಲ್ಲ, ವಾಟಿಂಗ್ 5-6 ವರ್ಷ 100-200 ಇಷ್ಟೇ ಐತಿ। ಅದರ ಗೊಬ್ಬರ 14 ರೂಪಾಯಿಂದ ಆಯ್ತಾ 2000 ಮಟ್ಟ ಹೋಗಿ 18 ರೂಪಾಯಿ ಹೋಗಿ ಅದರ ಬದಲು ನೀವು ಮೇಲಿನ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಸ್ವಲ್ಪ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು ಹೇಳಿ ನಿಮಗೆ ನಿವೇದನೆ ಮಾಡ್ತಾರೆ। कार्यक्रमाचे निरूपण भोज येथील कृषी सखी सौ शोभा अजित नवनाळे यांनी केले। यावेळी तुक्कानट्टी बर्ड्स NGO श्री धनंजय चौगला, सिनियर सायंटिस्ट डॉक्टर रामचंद्र, निपाणी सेवा संस्थेचे श्री अशोक तोडकर, स्टेनोग्राफर श्री बसवराज अंबिगेर, श्री सुरेश पाटील, सदलगा कृषी कार्यालयाच्या अनुराधा हुलकुंद, ग्राम पंचायत अधिकारी श्री भैरू पाटील, ग्राम पंचायत सदस्य श्री विनोद संकपाळ, सौ चंदना मुराबट्टे, श्री मलगोंडा पाटील यांच्यासोबत अजित नवनाळे, किरण साळुंखे, रवी माने, संजय पाटील, वक्कुट अध्यक्षा सौ श्वेता आलासे तसेच भोज आणि भोजवाडी परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, महिला वर्ग उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे।